बोले बोला तो देखा पिंगड़ा महाद्वारे, आहा पिंगड़ा महाद्वारे, बोले बोला तो देखा पिंगड़ा महाद्वारे, दौर पेरवे तो डुगु डुगु ऐका, दौर पेरवे तो डुगु डुगु ऐका, ऐका 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 पिंगड़ा महाद्वारे, बोले बोला तो देखा पिंगळा महाद्वारे, ओहो पिंगळा महाद्वारे, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे. तू ऐक ना ग बाये, तू ऐक ना ग बाये, शिक्षणाचे धडे घे, मानव देह आला जन्माला संकट होऊन जाई, मानव देह आला जन्माला होऊन जाई, घे 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 शिक्षण घे आणि संकुचित विचार सोडून दे, हात लावून नशिबाला रे रडते ठाई ठाई, या संसारा पाये या शिक्षणा पाये. आहा पिंगळा महाद्वारे, तुम्ही मनशन घरदार, तुम्ही मनशन घरदार, इथं सगळंच राहत सार, आणि असाक्षर राहिल्यावर दादा काहीच नाही खरं, काहीच नाही खरं, दादा काहीच नाही खरं, काहीच नाही खरं. आणि घे 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 शिक्षण घे, शिक्षण घे, संकुचित विचार सोडून दे, संकुचित विचार सोडून दे, आणि हात लावून नशिबाला रे रडतो ठाई ठाई, या संसारा पाये या शिक्षणा पाये. पिंगळा महाद्वारे, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे, आहा पिंगळा महाद्वारे, बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारे. ऐका बरं का, हा पिंगळा काय सांगतो, काय सांगतो? फार छान आहे हा पिंगळा. हा पिंगळा सांगतो शिक्षणाशिवाय या जगामध्ये काहीच नाही, आणि जर आपण शिक्षण घेतलं नाही खूप मोठं नुकसान होतं दादांनो, आणि आम्ही एका छोट्याशा प्रसंगातून ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा कोण घर होईल त्याचं दिदी मला ते काय माहित नाही, पाहुणा रडायला लागे मला बी रडू यायला लागे. जवाई तुम्ही शब्द शब्द हे सांगा ना जवाई.
अंगा जवाय न ते काय गयना मना लाडका जवाई बाबरे जवाई काय ना का बोमा मारणार बडा अहो मामा ऐका बाई आपण काही नाही काही मी अरे उनू आई पत्र म्हणा आत्मा पडणं मला काय वाचता मला दाखावर जाऊ नको मला काय वाचता येत जवाई तुम्ही ते सुट फुट घालतच नाही जवाई बच्चाले का वाचता येईल का मामा मला ते भट्ट वाटोळी घ्यावं मला बाटली मला नाडी नवरा करी दिलावा आता मी कशी करू काय करू घ्यावं मला एवढं मोठं तंत्रज्ञान युग अडाणी नवरा भेटणावर अडाणी नवरा भेटणावर अडाणी नवरा भेटणावर अडाणी नवरा काय करू रे तुझं वाचता तिथं माहिती तुमने काम बिल्डिंग तुमने घर न मोठं बरोबर तर की आम्ही पोर दिदी ते लिखाची काय काही नाही शहर या जगमा आपल्या माहितचे ना घटना नाव पत्र मग काय लिहिलं वाचा काय बुकिरा दोन्ही कवडेच ना तात्याव अरे असा ना काम आहे तुले राज्य कृषी पुरस्कार भेटेले ऋषी कपूर भेटेले कृषी पुरस्कार उत्कृष्ट शेती कराना पुरस्कार भेटेले तात्याले घर बार काम करतो त्यामुळे काय अशी मला बापले तर प्रमोशन भेटलं आणि मला नवरा तर नाडी शे ना भो अरे पुटी घे कुठलं नाही दादा ऐका आणि पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारे आणि तेवढं पेड वेत डोगो डोगो ऐका पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारे तुम्ही मनुष्यानं पैसा अडका तुम्ही मनुष्यानं पैसा अडका इथं संपून जातो बरं का आणि साक्षर माणसाला दादा हो देतात सगळे फटका आणि देतात सगळे फटका आणि गे शिक्षण संकुचित विचार सोडून दे हात लावून नशिबाला रे रडतो ठाई ठाई या संसारा पायी या शिक्षणा पाये पिंगळा महाद्वारे बरं दादा गुरुजी आता कसं काय करणं पुढे फटका द्या तात्या अजून बी संधी जायला नाहीये आता हो केंद्र शासन पुरस्कृत राज्य शासन तुम्हाला करताच सांगा जवळ तो 2 शब्द ऐकल्या त्याचा लांब म्हणत चाला केंद्र शासन पुरस्कृत राज्य शासनाचा नव भारत साक्षरता मिशन चालू आहे त्या अंतर्गत 15 वर्षापुढील सर्व साक्षरांना शिकता येणार आहे गावोगावी हा हो सगळ्यांना बापरे मी ते 45 नाही 45 नाही 90 वालाच नवी चालू आहे हो
म्हणजे माझ्या तुमले जाताही सर्वांनी जाताही सासरवाडीले शिकवू नाही तुमना गाव माय ना हो तुमना गाव जवाई तुम्ही ते आमना लाडका जवाई शेतच ना जवाई म्हणजे सासरवाडी मा शिकवू नाही काही हरकत नाही जवाई तुम्ही कोठे बी शिका पण फक्त काय करा गाव मागे साक्षर व्हा काय व्हा साक्षर व्हा हा मी बी ठरवली ना ते बरं का भाऊ वाटोळं करा बी चांगलं हे शिकेल चांगलं आपलं बर का शिक्षून मी आधी वर्गा माझ्या असू मी नवीन दुकानात काम राहू नाही पाहुणा हो नाव सांगतो इथलं तर त्याच्यासाठी आता राज्य शासनाकडून नियोजन आलेलं आहे असं का हो तर आपले जे साहेब लोक आहेत त्यांनी आपल्याला परिपत्रक पाठवलेलं आहे पत्रक म्हणजे ती चिठ्ठी दाढत असती हो मागे काहीतरी 30 पाण्याची कसानी दाढी होती अण्णा साहेब हो हो मोठला साहेब ना ते कालता दाढत कधी लगेच आम पाय तुमना पाण्या आमना साहेबने चिट्टे दाडे व दाडे तुमले ऐकेले ना पडे आमना साहेबने चिट्टे दाडे व दाडे तुमले ऐकेले ना पडे व दादा ऐकेले ना पडे तुमले ऐकेले ना पडे व दादा ऐकेले ना होय सोडी द्या ना बैल गाडी व गाडी तुमले ऐकेले ना पडे आमना साहेबनी चिट्टी दाढी व दाढी तुमले ऐकेले ना पडे उभारून साक्षरतानी गुढी व गुढे तुमले ऐकेले ना पडे आमना साहेबनी चिट्टी दाढी व दाढी तुमले शिकाले ये ना पडे सगळ्यांसाठी या पिंगळाने काय संदेश दिला तो तुम्हाला सगळ्यांना समजला पण पुढे काय नियोजन आहे दादा या साक्षरता अभियान साक्षरता अभियानाचं एक टप्प्यात नियोजन आहे असं का हो नव भारत साक्षरता उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात आलं. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणानंतर जे असाक्षर निघालेले आहेत त्यांच्यासाठी स्वयंसेवक नेमणूक करण्यात आली. स्वयंसेवक नेमणूक केल्यानंतर उल्हास ऍप टॅगिंग केले. उल्हास ऍप टॅगिंग केल्यानंतर 10 असाक्षरांसाठी एका स्वयंसेवकाची उल्हास ऍप वर नेमणूक करण्यात आली. सर्व स्वयंसेवकांनी मिळून वर्ग चालवला. सर्व स्वयंसेवकांनी आपले प्रशिक्षण असाक्षरांना शिक्षण असाक्षरांना देऊन सर्व असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे प्रयत्न केले. समजलं का आमचं नियोजन आणि पिंगळा महाद्वारे बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारे आणि पिंगळा महाद्वारे बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारे बोले बोलत देखा. बघा दादा या शिक्षणाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. ते आता तुम्ही दुसऱ्या प्रसंगातून पहा. या साक्षरता अभियानाने काय काय दिलेलं आहे आणि ते शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे या साक्षरता अभियानाच्या प्रत्यक्ष वर्गातून तुम्ही पहा. सर तुमच्याकडे 9 साक्षरता वर्गांना भेट देण्यासाठी साहेब येत आहे बरं का. काय सांगणार नाही येत आहे. नका हो ऐका ना आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय पाटील साहेब तुमच्याकडे येत आहे. काही प्रश्न विचारतील उपाधी कर नका. नाही निघून गेले. नाही साहेब तू आता 15-20 मिनिटात तुमच्याकडे येतील. ठेवतो मी. हा हो येत आहे. हो हे बघा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो मी बरं का. आपण सगळं केलं सर्वेक्षण केलं वर्ग बी आपले चालू आहे पण बघा आता ज्या गोष्टीची आपण वेळ वाट पाहत आहोत ती वेळ येऊन ठेपलेली आहे. साहेब येणार आहेत परीक्षण करायला. सर टेन्शन लेवानं नाही बिलकुल. वर्ग म्हणजे वर्ग.
गायब होऊन जातो भाऊ. कडक चहा बनवलायस. खरं ना ताई? मला पार्वता बोलते बारीक शिकायला मस्त उत्तर दिसला. चहा थंडी गार. काही चालूच नाही. तुम्ही उत्तर द्या नाही काय ना माझं एवढं केलेलं सगळं वाया जाईल बरं. काही नाही होत पुढे बेकार. तुम्ही इथला मासा बनाना इथला वाचले का शिकारती ना पण आमने मोबाईल वापरायला शिकारती ना तुम्ही दादा फक्त अहो येऊ द्या तुम्ही टेन्शन नका येऊ द्या अहो येऊ द्या साहेब झाले अरे वा छान. सर खूप छान वर्गाची नियोजन केलेले वाकणी केली तुम्ही. अरे वा छान. अरे वा ताई काय करताय तुम्ही. मी वाजी राहणार सर आमना बरं. सर बंद गाडी शिकाडेल शे मला. साहेब बरं 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 वाचून दाखवा बरं. एक मिनिट सर एक मिनिट थांबा. यांना अरे वा छान बरोबर आहे. बटा वाचिलेस. हा वाचा ना वाचा ना वाचा. मला बघू द्या. पुढे अगदी छान छान छान. तर मस्त नाही मस्त करतात. व्हेरी गुड. हो हो हो. ताई तुम्ही काय करताय. अच्छा या पार्वताताई काय नेमकं सर स्वयंसेवक साहेब. आहेत का या वर्गाच्याच विद्यार्थी. यांना आहे ना यांचे शिकण्याची गती चांगली आहे. अच्छा मग त्यांच्या लवकर लक्षात येतं. मग त्यांना काय सांगितलं तुम्ही यांना थोडीशी मदत करत जा आणि त्यांनी ऐकलं इथे. मग असे गटागटाने आमचं अरे चालू वा. आहे. म्हणजे हे आपल्याकडे ते विषय मित्र आपण घेतो. एकदम बरोबर साहेब. अरे वा याच छान, पद्धतीने छान. आमचं काम चालू आहे. खूप चांगलं व्यवस्थित नियोजन दिसतं आणि हे असे वेगवेगळे गटात बसवलेले दिसतात. साहेब गटाने कसं होतं माहितीये का आता कोणी शिक्षणामध्ये पुढे आहे कोणी मागे आहे आणि मग गट केल्यामुळे काय झालं माहितीये का त्यांच्या गतीने त्यांना शिकता येतं. कारण आपण शाळेमध्ये आपल्या वर्गांमध्ये पाहतो ते तरी आपण नवीन विद्यार्थी असतात पण हे बिचारे असाक्षर कसे तरी आले. छान छान नियोजन. आणि हे वर्ग तुम्ही केव्हा घेतात नेमके. यांचं असं आहे साहेब आता ही बाकीची मंडळी कामाला जाणारी कोणी ढोरं चारायला जातं कोणी शेतामध्ये जातं कोणी कुठं जातं. मग त्यांच्या सोयीनुसार आम्ही पाहतो. संध्याकाळच्या वेळेला एखाद्या वेळेस 9 वाजून जातात एखाद्या वेळेस 8 वाजेलाही घेतो. मंगळवारी सगळे बाजाराला कामाला जातात. बरं. मग त्या दिवशी लवकर घेऊन घेतो साहेब आम्ही. अरे वा हो, छान साहेब. छान. मग हो. तुम्ही स्वतः वर्ग घेतायत का स्वयंसेवक. नाही स्वयंसेवक बी आहेत साहेब पण आज काय झालं त्या स्वयंसेवकाला अर्जंट जायचं होतं. मग तो म्हणे हे सगळं कागदपत्र तुमच्याकडे राहू द्या साहेब आले का त्यांना दाखवा. तो येऊन जाईल साहेब मी तुम्हाला त्याची भेट करू. ठीक आहे छान. नियोजन छान आहे पण हो छान छान. बरं सर हे या गटामध्ये सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसून नाही साहेब ते मोबाईलच्या आपला संदर्भात वर्ग साक्षरतेचा वर्ग आहे नाही सगळे त्याच्या मोबाईल संदर्भात खेळतायत. शिक्षण आहे, साहेब नाही खेळत नाही साहेब. मग ते बघा ना तुम्ही. अहो साहेब खेळत नाही बोला राव साहेब बोला. खेळत नाहीये मोबाईल बघताय. मोबाईल देखताय. छान छान छान. आणि काय बघताय तुम्ही मोबाईल मध्ये कामाचे बी राहते. बरं काय कामाचं काय बघताय तुम्ही. अहो याच्यावर शेतीचं मी लोन घेतलेलं आहे ना हा हा. ते लोनचे हप्ते उप्ते याच्यात पाहता येतात. अरे वा छान. आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यात लोनचे हप्ते बघता येतात. मग बरं, हे कुठून समजलं तुम्हाला. उनो ऍप उनो हे उनो उनो काय ते काय म्हणते? योनो योनो म्हणायचंय तुम्हाला. बरं आमच्या सरांनी याच्यात योनो ऍप डाउनलोड केलेलं आहे ना मग कोणी पैसा टाकत का लगेच मेसेज दिला का साहेब दोन करी वाजत. अरे वा वा. म्हणजे तुम्हाला साहेब मोबाईल साहेब आपण एक सांगू का आपण कोणी बी घेऊत का आपण आधार पिधार काही बी असे खाडा पडो आपण बदलतच नाही का मग ते मग त्यावर ते ओपीटी येस नाही का आपले आले ओटीपी म्हणतात त्याला OTP. अच्छा ओटीपी म्हणतात. ओटीपी अरे बापू मोठा भाऊ तुला काय खरं नाही त्याच्या आकडा येतं नाही का त्या. अंकल काय सांग आकडा मी म्हणा ना आकडा द्या क्लोज बरोबर त्या सरांनी बरोबर सांगितलं त्याला अंक म्हणतात. अंक सर खरंच कौतुक करावं तुमचं आलं. खूप छान. बरं बोला तुम्ही बोला. आम्ही नाशिक घेतो ना कार्यक्रमले. बरं 2 मिनिट ते या बाई साहेब ते आपण किती ताकदी ना कुठे जवान आहे अशी ते जुजल मॅच साहेब
धन्यवाद. हो, म्हणजे तुम्ही आपल्या आष्टेबेटामध्ये अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या, ज्या सूचना मांडल्या, आपल्या वरिष्ठांनी त्या सूचना मांडल्या, त्या अगदी तंतोतंत तुम्ही पाळत आहात. छान छान. मला कौतुक कर असं वाटतं तुमचं वर्गाचं नियोजन आणि तुमचं दिलेलं प्रशिक्षण. नाही नाही ताई 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 ताई, तुमचं नाव काय ताई? नाही नाही, थांबा थांबा थांबा. हो हो हो, तुमचं सर्वांचं कौतुक, नुसतं सरांचं नाही, कारण की सरांनी जी तुम्हाला प्रेरणा दिली. हो 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 ताई, तुम्ही पण सरांनी ज्या वरिष्ठ सूचनेनुसार तुमच्याकडनं हे सगळं करून घेतलं आणि तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला आणि आजच्या या काळामध्ये सर्वीकडे जो भारत साक्षर बरं बरं बोला. मोबाईल शे पण तुम्ही वर सांगा ना साहेबले, आमले बी कम्प्युटर बरं बरं बरं, तुम्ही साक्षर झालात ना, माझा टॅब मी तुम्हाला देऊन देईन. चालेल. बरं बरं, मला आवडलं सर, मला तुमचं काम खरोखर आवडलेलं आहे. या वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मी तुमची निश्चित शिफारस करेल. वरिष्ठ राज्य काय, आपण राष्ट्रीय स्तरावर करू. खूप छान कार्यक्रम, कारण कार्यक्रमच आपला राष्ट्रीय आहे ना. हो, निश्चित तुमची शिफारस करू. मला बघून आनंद वाटला. छान छान. येतो. सूचना आल्या त्या पद्धतीने आम्ही वर्गाचं नियोजन केलं आणि या साक्षरता अभियानापासून आपल्याला नेमकं कोणतं ध्येय गाठायचं आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही या पिंगळ्यातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारे. हो बघा दादांनो, शिक्षणाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. मीच दूध आहे, जो ते घेईल तो भुरभुरल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं सगळं समजत असून सुद्धा अनेक जण या संधीचं अजून सुद्धा सोनं करण्यासाठी मागे पुढे पाहत आहेत. बघा दादांनो, माणूस जन्माला येतो, माझा भाऊ, माझी बहीण. अरे दादा, तुझाच भाऊ आणि तुझीच बहीण. आम्ही कुठं म्हणतो आमचा भाऊ, आमची बहीण. लाडाकोडामध्ये मोठं करतात. आणि ही मुलगी आहे, ही पोरक्याचं दान आहे. पहिला शिकून काय फायदा? आमच्या नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये तर सांगतात आम्ही रोजगारासाठी पोटासाठी बाहेर जाऊ का या पोरा बाळांना शिकू. पण बघा दादा, शिक्षणाशिवाय सगळं खोट आहे. या दोघेही प्रसंगातून तुम्हाला दाखवून दिलं. बरं, हा पिंगळा खूप छान आहे बरं का. हा पिंगळा कधी यायचं माहित आहे का तुम्हाला? हा पिंगळा यायचा पहाटेला 3-4 वाजेच्या सुमारास. बरं, या लोककला प्रकाराला पिंगळा नाव का पडलं असेल बरं? मी जरा लोककलेचा माणूस आहे म्हणून सांगतो. बघा, अजूनही खेडेगावामध्ये पहाटेच्या सुमाराला पिंगळा नावाचे पक्षी किलबिल 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 करत असतात. या पिंगळा नावाच्या पक्ष्यांचं किलबिल करण्याची वेळ आणि या लोककलावंताच्या येण्याची वेळ ही एकच आहे. आणि म्हणून या लोककला प्रकाराला पिंगळा हे नाव पडलेलं आहे. हा पिंगळा फार छान आहे. शेवटी हा पिंगळा काय सांगतो ऐका बरं का. काय सांगतो? तुम्ही मनुष्याला गोड येणं हाते, तुम्ही मनुष्याला गोड येणं हाती, त्याची क्षणात होईल माते. आणि रावण मेला, लंका जळाली, तशीच आपली गते, आणि तशीच आपली गते. आणि गे 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 शिक्षण गे, शिक्षण गे, स्वतःचा विकास करून गे, आणि हात लावून नशिबाला रे रडतो टाई टाळे. या संसारा पाये, या शिक्षणा पाये, पिंगळा महाद्वारे. शिक्षणाची गंगा घरोघरी. एक एक अक्षर शिकूया, ज्ञानाचा डोंगर चढूया.
लेखन वाचन शिकूया, संख्या ज्ञान घेऊया. गणिताची किमया न्यारी, गणिताची किमया न्यारी, संख्यांची ही दुनियादारी. काय संदेश द्यायचा तो तुम्हा सगळ्यांना दिला. आता याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे? आपलं नुकसान करायचं आहे का आपल्या देशाची प्रगती करायची आहे? आणि या नवभारत साक्षरता अभियानामध्ये आपण सगळेजण सामील होऊया. ज्यांना याचा अजून अर्थ कळालेला नाही त्यांना अर्थ सांगूया. आणि हा नंदुरबार तालुका नव्हे, जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, हा देश साक्षर करूया. निपुण जय साक्षरता.